दिवे घाटात माऊलींच्या वारीत घडलं असं. महाराष्ट्राला हादरवणारी मोठी बातमी आली. दिवे घाटात 70 वर्षीय वारकरी दरीत कोसळले. पुढच्या 5 मिनिटात जे घडलं ते पाहून संपूर्ण वारी स्तब्ध झाली. दिवे घाटात माऊलीच्या वारीत घडलं असं की संपूर्ण देश खळबळ उडाली. 14 जुलैला सकाळी 6 वाजता पुण्याहून माऊलीचे पालखीचे प्रस्थान केले होतं आणि पुढे तो धोकादायक दिवे घाट चढायला होता. तिथे एका बाजूला आकाशाला भिडलेला काळा कडा तर दुसऱ्या बाजूला मोठी खोलदरी होती. रस्ता अरुंद होता. याच वारीमध्ये एक 70 वर्षाचे वृद्ध आजोबा होते. काही काळाच्या आत ते कडेला गेले. सकाळी लवकरच निघाल्यामुळे त्यांची झोप झालेली नव्हती. झोपेच्या तंद्रीत त्यांचा पाय घसरला. पुढे दरी होते. त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण वारीच्या इतिहासाला एक भयंकर धक्का दिला. गेल्या 300 वर्षात घडली नव्हती ती थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. सुरुवातीला बाबा खाली पडताना दिसल्यावर बाबा पडले असं म्हणणं सुरू झालं. बाबा खाली घसरले अशा पद्धतीच्या सगळ्यांनी टाव फोडला. दरी इतकी मोठी होती की सगळ्यांनी आशा सोडून दिली होती. पण पुढील 5 मिनिटात जे घडलं त्याने अक्षरशः संपूर्ण वारीमध्ये एकच मोठा जल्लोष सुरू झाला. मग नेमकं काय घडलं? विठुरायाने असा काय चमत्कार केला? दिवे घाटात 70 वर्षाचे आजोबा पाय घसरल्यानंतर दरीत गेले खरे, पण अचानक 5 मिनिटानंतर असं काय घडलं की ज्यामुळे अख्ख्या वारीत एकच जयघोष आणि जल्लोष सुरू झाला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आणि शेवटपर्यंत नक्की पाहायला सुरुवात करा, कारण की माहिती तुमच्या लाडक्या विठुरायासाठी आणि तुमच्यासाठी एक चमत्कार ठरणार आहे. माऊलीची पालखी पंढरीच्या वाटेने निघाली होती. खरं तर 8 जुलै रोजी आळंदीतून माऊलीच्या वारीचा प्रस्थान झाला होता. 9 जुलै रोजी माऊलीची पालखीतून आळंदीतून प्रस्थान झालं. 9 जुलैला 6 लाख वारकरी पुण्याला या वारीसोबत येऊन मिळाले. त्यानंतर 10 जुलै रोजी माऊलीची पालखी पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसरली होती. 2 दिवस मुक्काम केल्यानंतर आज म्हणजे 11 जुलैच्या सकाळी 6 वाजता वारीनं सासवडच्या दिशेने म्हणजे दिवे घाटाच्या दिशेने प्रस्थान केलं. आता दुसरा पुढचा मुक्काम असतो सासवड आणि सासवडला जाण्यासाठी दिवे घाट ओलांडावा लागत असतो. सकाळी लवकर निघाले होते. संपूर्ण वातावरण भक्तीने न्हाऊन निघालं होतं, कारण हा घाट खूपच जबरदस्त होता आणि भयानक होता. या घाटात अनेक दुर्घटना त्या ठिकाणी घडत असताना पण यावर्षी जे घडलं त्याने संपूर्ण वारीच्या इतिहासात सर्वात मोठा धक्का दिलाय. या अथांग वारीमध्ये एक विठ्ठलमय चेहरा चालत होता. एक 70 वर्षाची ओलांडलेली वारकरी ज्याचं नाव रामभाऊ आणि त्याच्यासोबत त्याची 65 वर्षाची त्याची पत्नी सखूबाई. गेल्या 30 वर्षापासून रामभाऊ यांनी एकही वारी चुकवली नव्हती. यंदा वारीत चालताना रामभाऊचे पाय थोडेफार दुखत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं, आनंद होता. वारी सुरू झाल्यापासून रामभाऊ वारंवार सखूबाईंना सांगत होते, सखू मला का कोणाचं ठाऊक पण आतून असं वाटतंय की वारी माझी शेवटचीच असेल. म्हणतात ना, भगवंत जेव्हा एखादी गोष्ट घडवायची असते तेव्हा संकेत देतो. अगदी तसंच काय झालं होतं. जेव्हा आळंदीमध्ये जेव्हा हे दोघेही वारकरी पती पत्नी तिथे सामील झाले होते तेव्हा पहिल्या मुक्कामाच्या तिथे रात्री पुण्यामध्येच रामभाऊला एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नात विठू माऊलीने येऊन सांगितलं होतं की ही वारी तुझी शेवटची असेल. सखूबाईंना ते सांगायचे, पण सखूबाई म्हणायचे, अहो तुमचं वय झालंय, पाय दुखतायत म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, आता बस करा. रामभाऊच्या मनात वेगळंच चालत होतं. त्यांनी सखूबाईंना जवळ घेऊन एक अत्यंत गूढ गोष्ट सांगितली. रामभाऊ म्हणाले, वारी सखूवारीला निघण्यापूर्वी माझ्या स्वप्नात साक्षात विठ्ठल आले होते. त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, लेकरा यंदाची तुझी वारी शेवटची असेल, मी तुला न्यायला येईल. सखूबाईंनी जे स्वप्न हलक्यात घेतलं, पण त्यांना काय माहीत होतं की विठ्ठलाच्या दृष्टांत ते थेट कनेक्शन दिवे घाटात घडणार आहे. एका भयानक घटनेशी जोडलं जाणार आहे. नेमकं काय घडलं घाटात, काय होणार होता प्रकार, आता सगळं समोर येणार होतं. अनेक वारकरी असतात, त्यांच्या अनेक स्टोऱ्या असतात, अनेक अनुभव असतात, अनेक चमत्कार असतात. पण रामभाऊचं स्वप्न दिवे घाटात कसं ठरलं? खरं ठरलं. शेवटची वारी होती. पांडुरंगाला न्यायला आले होते. पण पुढील 5 मिनिटात असं काय घडलं की अख्ख्या वारीच्या इतिहासाला धक्का बसला. 14 जुलैच्या सकाळी शनिवारी सकाळी वारी दिवे घाटाच्या वळणावर निघाल्यामुळे त्या ठिकाणी पुण्याहून निघाली होती. आता हळूहळू वारी पुढे मार्गक्रमण करत होती. दिवे घाटात पोहोचली. एका बाजूला उंच डोंगराचा कडा तर दुसऱ्या बाजूला हजारो फुगे खोलदरी. साधारणपणे सकाळचे 9-10च्या आसपास वाजले असतील. आता पाऊस पाठीमागे थांबला होता, त्यामुळे घाटाच्या ज्या वाटा होत्या त्या थोड्याशा निरसड्या आणि काही ठिकाणी चिखल होतं. सगळीकडे सर्वत्र पाणी सुरू होतं. रामभाऊ आणि सखूबाई गर्दीपासून थोडे दूर डोंगराच्या एका उंच दगडाचा आसरा त्यांनी घेतला, जेणेकरून माऊलीच्या रथाचा त्यांना न्याय घेता येईल. त्याच्या शेजारी स्वयंवेशी म्हणजे संस्थेचे काही तरुण मुले वारकऱ्यांना सेवा करत होते.
माऊलीची पालखी जवळ आल्याचे चिन्ह दिसू लागले. सखूबाईंनी डोळे पालखीच्या वाटेवर लावले आणि रामभाऊ त्यांच्या मागे एक मोठ्या दगडाला हात टेकून उभे राहिले. पण त्या क्षणी आणि त्याचा घात झाला. सततच्या पावसामुळे त्या दगडाखालची माती पूर्णपणे भुसभुशीत झाली होती. काही काढायचं तर आता तो प्रचंड दगड हलला आणि रामभाऊने जागीच सटकले. रामभाऊचा तोल गेला, पाय घसरला. 70 वर्षाचे आजोबा आता त्या उंच कड्याहून तो दगड खाली पडला होता आणि आता तो आजोबा तिथून घसरताना खोल दरीत कोसळण्याची गोष्ट तयार झाली. सखूबाई मागे वळून पाहत होत्या तर त्यांना पाहिलं की ती परिस्थिती आता खूप अवघड झालेली आहे. आसपास उभ्या असणाऱ्या लोकांनी देखील ते चित्र पाहिलेलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर हा चित्र आणि प्रकार घडत होता. सखूबाईंनी मागे वळून पाहिलं तर मोठा दगड तर आधीच निघून गेला होता. त्याचा आवाज देखील येत होता आणि त्याच्या पाठीमागे 70 वर्षाचे आजोबा थेट त्या उंच कड्यावरून दरीत कोसळले. सखूबाईंनी मागे वळून पाहिलं तर तिथे फक्त आणि फक्त रिकामी जागा होती. सखूबाईच्या तोंडातून किंकाळी निघाली, अहो धावा माझे धनी दरीत पडले. पण एवढ्या खोल दरीत गेलेला माणूस वाचणार कसा? विठ्ठलाचं ते स्वप्न खरं होणार का? स्वतः विठ्ठलाने येऊन सांगितलं होतं की मी तुला न्यायला येतोय. सखूबाई रडता रडता तिथे सांगत होत्या की माझ्या पतीला पांडुरंग न्यायला आले होते. सखूबाईचा तो आक्रोश ऐकून आजूबाजूची तरुण मुलं धावून आली. त्यांनी पाहिलं की आता इथे खूप अवघड परिस्थिती आहे. आता काय होईल याची कोणालाच कल्पना नव्हती, कारण की दरी खूप खोल होती. आजोबाचं वय भरपूर होतं, पण एकाला वाटलं कदाचित जर त्यांनी एखाद्या झाडाला पकडलं असेल तर कदाचित ते वाचले असतील. आता खाली पाहिलं तर थोडासा ठिकाणी धुक्याचे वातावरण दिसत होतं. तिथून पडलेला माणूस वाचणं शक्यच नव्हतं. सखूबाईंनी जमिनीवर कोसळला हंबरंडा फोडून रडू लागल्या, माझ्या पांडुरंगा स्वप्नात आला होतास ना? शेवटी वारी आहे म्हणून माझ्या धन्याला माझ्यापासून असं हिसकावून घेतलंय. त्यांचा आक्रोश पाहून दगडालाही बाजर फुटला असाल. असा पोलिसांनी आपत्कालीन पुस्तकाला गर्दीतून तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागणार होता. तोपर्यंत सगळं काही संपणार होतं. क्षण आता जो होता, सखूबाईच्या रडण्याच्या वातावरणातली सुन्नता पसरली. पण तेवढ्यातच तिथे सेवा करणाऱ्या एका तरुणाच्या मनात विचार आला, तो वेगळाच. आणि तो बोलला, काही जण म्हणत होते पोलिसांनी बोलवा, काही जण म्हणत होते आपत्कालीन सेवेकऱ्यांना बोलवा. पण एका मुलाने मनात विचारला, आपण प्रयत्न न करता हार कशी मानायची? त्याने आपल्या सहकार्याला हाक मारली, चला मित्रांनो, साखळी करूया, खाली उतरूया, विठ्ठल नावाच्या आपल्या नक्की ताकद देईल. त्या तरुणांनी निश्चय पक्का केला. त्यांच्या हातामध्ये त्यांची जर सरकले असते तर त्यांच्याही कोणी गेलं असतं. पण त्यांचा निश्चय केला. एका झाडाच्या भक्कम मुळाच्या त्यांनी पकडून एकमेकाचे हात घट्ट धरले. एकाखाली एक अशी भयानक थरारक मानवी साखळी तयार केली. चिखल आणि मृत्यूचा धोका पोत-पात करून ते मुलं त्या खोल दरीत उतरू लागली. खाली नेमकं काय दृश्य होतं? आजोबा जिवंत होते का? त्या तरुणाचे एक पाऊल टाकून ते जपून टाकू लागले. दरीत खोल भागात प्रवेश केला तर हात सुटला तर अख्खी साखळी दरीत कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्यांच्या मनात फक्त आजोबांना वाचवण्याचा ध्यास होता. आणि शेवटी एका मोठ्या दगडाच्या आडोशाला त्यांना रामभाऊ बसलेले दिसले. होय, रामभाऊ जिवंत होते. इतक्या उंचावरून पडून त्यांच्या शरीराला दुखापत नव्हती. फक्त हाताला आणि कपाळाला थोडंसं लागलेलं. ते थोडं भोंगावलं होते, पण शरीर शुद्धीवर पण होतं. जणू काही एखाद्या अदृश्य हातानं त्या दरीत पडताना अलगद उचलून त्या दगडाला आणून ठेवलं होतं. वैद्यकीय शास्त्राला, आजच्या सायन्सला आव्हान देणारं दृश्य होतं. मुलांनी धावत जाऊन आजोबांना आधार दिला. आजोबा, तुम्ही ठीक आहेत ना? रामभाऊंनी फक्त होकारार्थी मान हलवली. त्या मुलांनी मोठ्या हिमतीने एकीच्या बळावर आणि मानवी साखळीच्या मदतीने रामभाऊंना हळूहळू वर आणायला सुरुवात केली. कारण की रामभाऊ एवढे खूप कठीण परिस्थितीत होते. त्यांना विठुरायांनी साक्षात चमत्कार देऊन त्यांना वाचवायला स्वतः विठुराय आले होते का, ही गोष्ट आता त्यांच्या मनात सर्वत्र गाजत होती. सखूबाईचा सुद्धा रडू रडू हंबरडा फुटला होता. खाली उतरण्यापेक्षा आजोबांना घेऊन वर चढणं 10 पटीनं कठीण. पण पांडुरंगाच्या इच्छेपुढे ते संकट लहान ठरलं. जेव्हा रामभाऊ सुखरूप वर आले तेव्हा सखूबाईंनी धावत जाऊन मिठी मारली. पण खरा चमत्कार तर पुढे होणार होता. जेव्हा रामभाऊंनी शुद्धीवर आल्यावर स्वप्नाचा अर्थ उलगडून सांगितलं, काय घडलं होतं, काय घडलं दरीत पाहूया पुढे. ज्या क्षणी रामभाऊला दरीतून वर काढलं, अगदी त्याच सेकंदाला ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा जयघोषात फुलांनी सजलेली माऊलीची पालखी आणि रथ अगदी समोरून मार्गस्थ झाली. रामभाऊनं पालखीकडे पाहिलं तर ढसाढसा रडू लागले. त्यांनी त्या सेवा करणाऱ्या मुलांना जोड बोलावून हात हातात घेतलं. म्हणाले, बाळांनो, विठ्ठलाचे ते स्वप्न खोटं नव्हतं. मी दरीत पडत होतो तेव्हा त्या अंधारात मला कोणीतरी हातात आधार दिला.
विठ्ठल मला मृत्यू द्यायला नाही तर माझ्या म्हातारपण सुपड करायला आले होते. त्यांनी स्वतः नाही तर तुमच्या रूपात मला वाचवायला देवदूत पाठवले. माझी जुनी वारी संपली, आता भक्तीची नवीन वारी सुरू झाली. सखूबाईंनी त्या मुलांचे पाय धरले, म्हणाल्या, माझ्या विठ्ठलांनो, माझ्या कुंकुवाची लाज राखली. तिथे उपस्थित असण्याने अनेक लोकांनी या घटनेचा मोबाईलचा व्हिडिओ काढायला प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे धुक्यामुळे काहीच रेकॉर्ड झालं नाही. हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि त्या लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला. तर ही घटना आपल्याला शिकवते की देव कुठेही मंदिरात किंवा मूर्तीत कोरलेला नसतो. तो मदतीला धावून येणारा माणुसकीचा आणि माणसाचं रूप घेतोय. आणि रामभाऊची ज्ञानेश्वरी आढळ श्रद्धा, सखूबाईंची निरागस भक्ती आज फळाला आली. संकट किती मोठं असो, जर तुमच्या देवावरती विश्वास सच्चा असेल तर देव कुठे पण आणि कुठल्या रूपात तुमच्या पाठीशी उभा राहतो. कारण भक्तीतच खरी ताकद असते आणि विठुरायाची ताकद तर वेगळीच आहे. सध्या वारीचे दिवस सुरू आहे आणि विठुराय आपल्या कोणत्याही स्वप्नात येऊन आपल्याला प्रकट आणि प्रकार देत आहे. तर वारेकरी बांधवांनो, दिवे घाटातील या अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही माऊलीचे आणि विठुरायाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल आणि जयघोष, पंढरीनाथाचा जयघोष, तुकारायांचा जयघोष करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दिवे घाटातली साक्षात घडणारी चमत्कार घटना, तुम्हाला पण अशी चमत्कार घटना घडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.